रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ। आज आहे 24 जुलै गुरुवार आणि आज आलेली आहे आषाढ अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्या घरातील जे काही दिवे समया ज्या काही ठेवणीचे दिवे आहेत तर ते सर्वजण काढून घासून पुसून स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते। दिव्यांच्या भोवती रांगोळी काढली जाते। या दिवशी अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर आपले जे पूर्वज आहेत तर ते येतात, कारण की जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून देखील दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावा। यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दीपदान केल्याने ते प्रसन्न होतात। गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्येचं व्रत करतो तसेच पूजा विधी दान धर्म करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापांपासून मुक्ती मिळते। या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचं विशेष असं महत्त्व आहे। या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छा सिद्धी देखील प्राप्त होते। या दिवशी यावर्षी आषाढी अमावस्येला अनेक शुभ आणि सिद्ध देणारे योग तयार होत आहेत। गुरुपुष्यामृत योग हा 24 जुलैला दुपारी 4:43 पासून सुरू होईल, तर तो 25 जुलैला सकाळी 5:49 पर्यंत असणार आहे। त्याचबरोबर हर्षण योग 23 जुलैला दुपारी 12:34 सुरू होईल, तर 24 जुलैला सकाळी 9:51 समाप्त होईल। सर्वार्थ सिद्ध योग संपूर्ण दिवसभर असणार आहे। तसेच अमृत सिद्ध योग 24 जुलैला दुपारी 4:43 पासून ते 25 जुलैला सकाळी 5:49 पर्यंत असणार आहे। पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो। गुरुपुष्यामृत योगात केलेलं कोणतंही कार्य अत्यंत फलदायी, शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे। गुरुपुष्यामृत योगात कोणतेही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन घर खरेदी करण्यासाठी, मालमत्ता किंवा वाहनांची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे विशेष लाभदायक मानलं जातं। असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूमध्ये वृद्धी होते, त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात। तसाच हा योग मंत्र सिद्धी, साधना, धार्मिक पूजा विधी आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते। या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात। तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या जातात। प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला जातो। या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्ण अन्नाचा जेवण नैवेद्य दाखवला जातो। असे केल्याने पित्र देखील प्रसन्न होतात। तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। झाड लावल्याने आपल्याला गृहदोषापासून मुक्तता मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय, काही सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे। ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्या प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल, हट्टीपणा असेल, अडचणी असेल तर त्या दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। ती वस्तू कधी उतरवून टाकायची, कोणत्या वेळेत उतरवून टाकायची त्याबद्दल सविस्तरची आणि अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, त्यामुळे जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं, भरभरून त्यांची प्रगती झाली पाहिजे, परंतु बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। दोष म्हणजे काय? जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्परिणाम असतील तर आपली मुलं वारंवार आजारी
पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं जी आहेत तर ती शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही। बऱ्याचदा आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होत असतात। जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय जे सांगणार आहे तर ते उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत। संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला 7 लवंगा लागणार आहेत। ज्या लवंगा आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या। त्या लवंगा अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर बाधा, करणी बाधा, त्याचबरोबर आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंगा या माता लक्ष्मीला देखील सुद्धा अतिशय प्रिय आहेत। जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे। जमिनीवरती बसवू नका, कारण की तुम्ही जर जमिनीवरती बसून कोणताही उपाय केला किंवा सेवा केल्या तर त्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या धरती मातेला समर्पित होतात। म्हणून आपल्याला मुलांना काहीतरी पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे। त्यांचा चेहरा जो आहे तर तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे। आता आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या लवंगा ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या लवंगा माझ्यासोबत माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण काही नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा ही आहे तर ती दूर झालेली आहे आणि माझ्या मुलांची भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे। एकदा मुलांच्या डोक्यावरून आपल्याला ह्या 7 लवंगा उतरवून टाकल्या की आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत। आता या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही गावा साईडला राहत असताल तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर त्या चुलीमध्ये लवंगा ज्या आहेत तर त्या आपण पेटवून द्यायच्या आहेत। परंतु तुमच्याकडे चूल नाही, तुम्ही गावा साईडला राहत नाही, मग काय करायचं तर तुम्ही एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये 3 ते 4 भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा। त्यामध्ये आपल्याला या लवंगा टाकायच्या आहेत। या लवंगा जाळून टाकायच्या। फक्त हे भांडं ठेवताना लक्षात ठेवा तुमच्या घराच्या बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या लवंगा ज्या आहेत तर त्या पेटवायच्या आहेत। घराच्या आतमध्ये ठेवून आपल्याला हे भांडं जे आहे तर ते म्हणजे त्यामध्ये लवंगा टाकून पेटवायच्या नाही। तुम्हाला जर एक अपत्य असेल तर तुम्ही 7 लवंगा घेणार आहात आणि तुम्हाला जर 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरून उतरवता येणार नाहीत। अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला भरपूर महत्त्व दिलं जातं, कारण की आता पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला खडे मीठ आणि पिवळी मोहरीपासून करायचा आहे। आपल्याला काय करायचं, थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे, त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्यामध्ये थोडीशी कांद्याची सालं घ्यायची आहेत, 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। ज्या लाल मिरच्या आपण घेणार आहोत त्या देतात सकट घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत। आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती आपल्याला बंद करायची आहे। मुलांना आपल्याला पाटावरती बसवायचं आहे। त्यांचा चेहरा जो आहे तर तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं। मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत हे साहित्य 7 वेळा आपल्याला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकार फिरवायचं आहे। या ज्या वस्तू मुलांवरून उतरवायच्या आहेत, उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे, आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्र्या मांजरांची, शेजापाजाऱ्यांची, कोणाचीही कुठल्याही प्रकारची चांगली किंवा वाईट नजर लागलेली असेल तर ते निघून जाऊ दे। आता जर तुम्हाला हा एक मुलगा असेल तर तुम्ही ह्या ज्या वस्तू एकदा घ्यायच्या आहेत। 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। एका मुलांवरून उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलांवरून उतरवता येणार नाहीत। आता तुम्ही गावा साईडला राहत असाल तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर त्या ज्या वस्तू आहेत त्या चुलीमध्ये पेटवायच्या आहेत। लक्षात ठेवा आपल्याला त्या इकडे तिकडे फेकायचे नाहीत, या वस्तू आपल्याला जाळूनच टाकायच्या आहेत। तुम्ही गावा साईडला राहत नसाल, तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये भांडं घेऊन घराच्या बाहेर ठेवायचं, त्यामध्ये 3-4 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, त्या प्रज्वलित करायच्या
करायचे आहे त्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत. लक्षात ठेवा, ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या फेकायच्या नाहीत आणि ह्या ज्या वस्तू आपण ज्या जाळल्या तर त्या कापरासोबत चालायच्या आहेत किंवा चुलीमध्ये जाळायच्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारी जेवढी पण काही नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा आहे तर ती निघून जाते. आपल्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागते. दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. धन्यवाद.